नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अद्भुत आणि प्राचीन घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. भीमसेनी कापूर. हा कापूर आपल्या आरोग्याशी आणि धार्मिक परंपरांशी कशा प्रकारे संबंधित आहे हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्राचीन आयुर्वेदाने भीमसेन कापराला मोठे महत्त्व दिले आहे आणि तो अनेक आजारांवर प्रभावी आहे. भीमसेनी कापूर म्हणजे काय? तर हा एक नैसर्गिक कापूर आहे जो मुख्यत्वे पाईन वृक्षाच्या सालीपासून मिळवला जातो. भीमसेन कापराला शुद्ध कापूर किंवा सफेद कापूर असेही म्हणतात. भारत, चीन आणि जपानमध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. आपल्या संस्कृतीत कापराला एक विशेष स्थान आहे. कापराला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते आणि त्याचा वापर धार्मिक विधींमध्ये, पूजा अर्चेमध्ये केला जातो. आता आपण भीमसेनी कापराचे आरोग्यविषयक फायदे जाणून घेऊयात. या कापराच्या विविध उपयोगांमुळे आपले शरीर आणि मन दोन्हीला लाभ होतो. सर्दीमध्ये भीमसेनी कापूर गरम पाण्यात टाकून वाफेच्या रूपात घेणे श्वसन मार्ग मोकळा करण्यास मदत करते. सर्दी, दमा, खोकला यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी भीमसेनी कापराचा आपण वापर करतो. कापराच्या थंड गुणधर्मामुळे डोक्यावर कापराचा लेप लावल्यास त्वरित थंडावा मिळतो. त्यामुळे ताण आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत होते. भीमसेनी कापूर त्वचेवरील मुरुमांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे त्वचेला तजेलदार ठेवतात. या कापराचे तेल बनवून मुरुमांवर लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. भीमसेनी कापराचा उपयोग पोटाच्या समस्या जसे की गॅस आणि अपचन यासाठीही केला जातो. गरम पाण्यात थोडासा कापूर टाकून घेतल्यास पचनक्रिया सुधारते. भीमसेनी कापुराचे मानसिक आणि भावनिक फायदे देखील आहेत. या कापराची वाफ घेणे ताण कमी करण्यास मदत करते. भीमसेनी कापरातील तणाव कमी करणारे गुणधर्म आपल्या मनाला शांत करतात. झोपताना ओशीच्या बाजूला भीमसेनी कापराचा तुकडा ठेवल्यास शांत झोप लागते. अरोमाथेरपीमध्येही भीमसेनी कापराचा वापर केला जातो. कापराचा सुगंध मन शांत करून आंतरिक ऊर्जा निर्माण करतो. हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आता कापराचा वापर सौंदर्य आणि केसांच्या आरोग्यासाठी कसा केला जातो हे पाहूया. कोंडा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलात भीमसेनी कापूर मिसळून लावल्यास त्याचा प्रभावी परिणाम होतो. हे केसांना पोषण देऊन कोंडा कमी करण्यास मदत करते. कापराचे तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. नियमितपणे वापरल्यास केस अधिक चमकदार आणि मजबूत बनतात. भीमसेनी कापूर धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृतीत पूजा विधींमध्ये कापराचा वापर करणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आवश्यक मानले जाते. भीमसेनी कापूर जळताना निघणारा सुगंध वातावरणात सकारात्मकता आणतो. त्याला शुभकारक मानले जाते. म्हणून धार्मिक स्थळांमध्ये आणि घरामध्येही त्याचा वापर सर्रास केला जातो. भीमसेनी कापूर वापरताना काही खबरदारीही घेतली पाहिजे. हा कापूर जास्त प्रमाणात वापरल्यास त्वचेला जळण होऊ शकते. गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी भीमसेनी कापूर वापरताना विशेष काळजी घ्यावी. कापराचा उपयोग सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम राहील. तर मित्रांनो, आज आपण भीमसेनी कापराचे महत्त्व, त्याचे फायदे आणि तो वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेतली. भीमसेनी कापराचा योग्य वापर करून आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा. धन्यवाद.